रेषा व्यंगरेषा हा धडा आपण बघत होतो. लेखक आहेत मंगेश तेंडुलकर यांचा हा धडा आहे. नुकतेच 2017 साली त्यांचं निधन झालेलं आहे. आणि व्यंगचित्रकार होते, प्रसिद्ध व्यंगचित्रकार. आपल्याकडे 3 व्यंगचित्रकार आपल्याला माहिती आहेत. व्यंगचित्रकार याचा अर्थ आपल्याला जे काही समोर दिसतं, ऑब्झर्वेशन आपण जे करतो त्या ऑब्झर्वेशननुसार कार्टून सारखं काहीतरी चित्र बनवणं याला व्यंगचित्रकार असं म्हणतात. आता हे व्यंगचित्रकार बनण्यासाठी आपली दृष्टी फार सजग असली पाहिजे, आपल्याला चारही दिशांचं नॉलेज असलं पाहिजे असं लेखकांनी सांगितलेलं आहे. लेखक ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमात होस्ट बनून जातात त्यावेळी त्यांचं चहूबाजूला लक्ष असतं आणि या चहूबाजूला लक्ष देत असताना त्यांना आजूबाजूला जे काही दिसतं त्यानुसार लेखक आपले व्यंगचित्र रेखाटण्याचे काम करतात. एकदा लेखक एका कार्यक्रमाला ॲज गेस्ट किंवा पाहुणे म्हणून गेलेले होते. तिथे गेल्यानंतर लेखकांचा तिथे सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर त्यांना शाल श्रीफळ देण्यात आलं. शाल श्रीफळ देण्यात आल्यानंतर ते शाल श्रीफळ ज्यावेळी टेबलावर ठेवण्यात आलं, टेबलावर ठेवलेल्या नारळाकडे पाहून, त्या शाल श्रीफळाकडे पाहून लेखकांना मनात लगेच एक व्यंगचित्र तयार झालं, जे लेखकांनी पुन्हा रेखाटलं. या व्यंगचित्रामध्ये ते नारळ म्हणजे एखाद्या आईच्या पोटात असलेल्या मुलीसारखं एक बाळ त्यांना बाळाचं डोकं असल्यासारखं जाणवलं. आणि ते नारळ ज्यावेळी दगडावर फोडला जातो तर एखादा पुरुष किंवा एखादं हिंसक वृत्ती त्या बाळाचं डोकं दगडावर आपटत आहे आणि दुसरा हात त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. ती आई असेल किंवा तो स्वतः बापही असू शकतो, जो ते वाचवण्याचा त्या मुलीला प्रयत्न करतोय. असं एक व्यंगचित्र लेखकांच्या मनात आलं आणि लेखकाने ते लगेच चित्र काढून टाकलं व बनवलं. आता हे चित्र बनवल्यानंतर लेखकांना स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय आहे तो त्यांनी किती स्ट्रॉंगली मांडला लोकांसमोर याबद्दल लेखकांनी सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा पॅराग्राफ बघू. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरे तर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून. त्यातला एक समूह असाही आहे की तो त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात न हलता शांतपणे. पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफीलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिली आहेत. पाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीने उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरवायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्र रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपल्याला एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरत येते. आता बघा, व्यंगचित्र कसं काढायचं याच्यावर लेखकांनी एक उदाहरण दिलंय की मासे लोक पकडतात, बरोबर आहे. आणि मासे पकडणाऱ्या लोकांमध्ये 3 टाईपचे लोक असतात. एक म्हणजे जाळी टाकून मासे पकडतात कोळी लोक. दुसरं गळ टाकून, म्हणजे आपल्यासारखं एखादं सामान्य फक्त उगं एक गांडुळाचं ते हे लावून त्या काठीला तो पाण्यात टाकून शांतपणे बसून राहतो किनाऱ्यावर, राईट. आणि तिसरे असतात ते म्हणजे आतमध्ये जाऊन उभे राहतात पाण्यामध्ये, बरोबर आहे. हाताची घडी वगैरे घालून एकदम सावध उभे असतात. आणि ज्यावेळी तो मासा त्यांच्या पायापाशी येतो त्यावेळी त्या माशाला उचलतात आणि पटकन काय करतात, बाहेर फेकून देतात. आणि मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे तो लगेच मरतो. तर अशा प्रकारे मासे पकडणारे लोक आहेत. म्हणजे मग आता याच्यातून काय सांगता येईल की माणसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूची परिस्थितीचं भान ठेवून आपल्याला कोण त्रास देईल, आपल्याला कोण छळेल हे माहिती असताना कोणाशी कसं वागावं याबद्दल माणूस नेहमी सावध राहायला पाहिजे. हा एक छोटासा मेसेज, ओके. तर त्या माशाचं आणि त्या व्यक्तीचं चित्र काढून सुद्धा एक छोटासा मेसेज देता येतो की माणूस किती सावध राहू शकतो, बरोबर आहे. मग अशा प्रकारे व्यंगचित्र निघतात, कळते. त्यासाठी व्यंगचित्रासाठी मी लेखकांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं ऑब्झर्वेशन फार चांगलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या मनात काहीतरी कल्पना आली पाहिजे की ते कल्पना तुम्ही कार्टूनच्या रूपात काढू शकता. बऱ्याच मुलांना काहीतरी विचित्र चित्र काढायची सवय असते, बरोबर आहे. पण ही विचित्र चित्रच एक प्रकारे व्यंगचित्र असतात, कारण त्यांच्या मनातल्या कल्पना त्या चित्रातून बाहेर पडत असतात, ओके. अशी अनेक चित्र काढता काढता एक क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे. त्यांना देशांना शब्द नाहीत, पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. तुम्ही सगळ्यांनी लहानपणी कार्टूनची मॅगझिन पाहिली असतील. कार्टूनची मॅगझिन पाहिल्यानंतर तुम्हाला
फक्त त्या कार्टूनच्या चित्रावर त्या कार्टूनला काय म्हणायचं याबद्दल समजून येतं, बरोबर आहे. किंवा तुम्ही कार्टून बघता, बऱ्याच कार्टून म्यूट आहेत, म्हणजे ज्याला आवाज नाही, जसं टॉम अँड जेरी आहे. टॉम अँड जेरी बघताना, टॉम अँड जेरी हे जे कार्टून आहे याच्यामध्ये ते लोक बोलत नाहीत, त्यांचे निशब्द आहेत, तरी सुद्धा त्यांची भाषा तुम्हाला कळते, कारण ती भाषा एकदम प्रभावी आहे, बरोबर आहे. त्यासाठी संवाद असण्याची गरज नाही, कळते. आणि असा संवाद नसलेली भाषा सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता, कळते. आणि हे लेखकाचे स्वतःचे अनुभव आहेत असे लेखक म्हणतात. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्रेच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. आता बघा, व्यंगचित्र आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी आपण एखादी कविता सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट करू शकतो, राईट. एखाद्या व्यक्तीला जी कविता मांडायची ती इनडायरेक्टली तुम्ही त्याच्यातून मांडू शकता. जसं आता आरशातली स्त्री आपण हा कविता बघितली, बरोबर आहे. त्यातल्या ती स्त्री बघून, एक बाहेरच्या साईडला असणारी स्त्री आणि आरशातली स्त्री, याच्यातून तुम्हाला लगेच समजलं असेल की काय म्हणायचे, राईट. मग ते कवींना काय म्हणायचे लगेच तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे व्यंगचित्र हे काय करत असतात, बऱ्याच वेळा माणसाला शब्दापेक्षा जास्त प्रभावीपणे ते बोलू शकतात असं लेखकांना वाटतं, कळतं. आणि अशी काव्यात्मक चित्र जे रेखाटतात तेच खरे लेखक असतात, तेच खरे कवी असतात, तेच खरे व्यक्तिमत्व असतात असं लेखकांनी म्हटलेलं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसामध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलं त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे, त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्याने घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी 3-4 पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीये. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीने घरट्याच्या दिशेने ओढून आणते. आता आई हे नातं मी किती शब्द वापरले तरी या चित्रात व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालेलं असेल तर हा मोठेपणा माझा नाही, ही या माध्यमांची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहित नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांनाही सांगता येत नाही, पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आता बघा, लेखकांनी सांगितलं की तुम्हाला जर चित्र काढायचं असेल तर तुम्हाला ऑब्झर्वेशन फार चांगलं असलं पाहिजे, राईट. जर तुम्ही आता आईचं महत्त्व सांगत आहात तर आईचं महत्त्व सांगण्यासाठी एक छोटंसं चित्र पण चालू सोपं पण चित्र फार छानपणे त्याची माहिती देऊ शकतो. जसं एखादा ओसाड डोंगर आहे, त्या डोंगरावर एकच असं झाड आहे ज्याला पानं नाहीयेत, फळं नाहीयेत, फुलं नाहीयेत, जसं बाबळीचं झाड असतं. आणि या झाडावर एखाद्या पाखराने घरटं केलेलं असतं, चिमणीने किंवा कावळ्याने किंवा कोणी. आणि या घरट्यात त्या त्या चिमणीची नुकती जन्माला आलेली 3-4 पिल्लं असतात जी चिवचिव करत बसलेली असतात. आणि तीच चिमणी त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायला गेलेली असते आणि थोड्या वेळाने ती ते खाऊ घेऊन येते. त्यावेळी ती पहिल्या त्या पिल्लांना भरवते. म्हणजे चिमणी, ती पिल्लं, ते घरटं, ते झाड ज्याला पानं नसलेलं आणि तो ओसाड डोंगर, एवढं जरी चित्र काढलं तरी त्याच्यातून कितीतरी मोठा मेसेज देता येतो, कळतंय. म्हणजे कुठलंही चित्र काढण्यासाठी अक्षरशः तुमच्या समोर एखादा मेसेज असणं फार महत्त्वाचं आहे. तर लेखकाने हे चित्र काढल्यानंतर बऱ्याच जणांना हे चित्र आवडलं. साहजिकच तुम्हालाही हे चित्र आवडेल. चिमण्या आहे, चिमणीची पिल्लं आहेत, घरटे आहेत, त्याच्यानंतर ती चिमणीची पिल्लं आईची वाट बघत आहेत, एका चित्रामध्ये दाखवलं. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आईने पिल्लांसाठी खाऊ आणला, ती पिल्लं आईला बिलगून बसलेली आहे, चिमणीला बिलगून बसलेली. हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला आई या शब्दाचं महत्त्व कळेल, बरोबर आहे. मग असंच हे चित्र लेखकांनी काढल्यानंतर बरेच लोक लेखकांकडे आले आणि लेखकांना हे चित्र, त्यांनी काढलेलं चित्र फार आवडलं असं त्यांनी सांगितलं. पण त्याचं का आवडलं ह्याचं प्रॉपर कारण एकही व्यक्ती सांगू शकला नाही. पण त्यांना एक कळलं की हे चित्र आईचं आहे आणि आईचं महत्त्व सांगणारं हे चित्र आहे. तर कुठलंही चित्र काढल्यानंतर त्या चित्रातून काहीतरी मेसेज जाणं फार महत्त्वाचं आहे आणि हे चित्र व्यंगचित्र असतं, समजते. तर आयुष्यात कधी जर तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही चित्रकला हा विषय घेत असताना व्यंगचित्र हा प्रकार सुद्धा निवडू शकता.
माणसाच्या मनाचे भाव या व्यंगचित्रातून दर्शवले जातात. कळतंय का? तर छान सा मेसेज असणारा धडा लेखकांनी दिलेला आहे. पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.